जिल्हाधिकारी किरण पाटील सर, बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्व भाईजी, उपस्थित सर्व सन्माननीय आणि भंतेजी, गेल्या काही वर्षापासून बुलढाणा अर्बन परिवाराच्या सहकार शाळेमध्ये हा कार्यक्रम वर्षानुवर्ष पार पडतो. आजही तो इथे पार पडत आहे आणि सर्व सन्माननीय बुलढाणेकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. उपस्थित असलेले सन्माननीय SDO पाटील साहेबांना विनंती, असलेले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सरांना आपण या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं. तर मी भगवान गौतम बुद्ध यांना मी नमन करतो. इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी आजच्या ह्या गौतम बुद्ध जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले भाईजी, तसंच सुकेश झवरजी, सौ कोमलताई, प्रांताधिकारी श्री शरद पाटील साहेब, मुख्याधिकारी श्री पांडे साहेब, त्याचबरोबरीने याही सर्वांच्या आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित असलेले, विशेषतः श्रीलंकेवरून इथे उपस्थित असलेले आपले पुण्यनीय यश भंतेजी आणि त्यांचे सहकारी यांना मी मनापासून वंदन करतो. आता मगाशी खूप चांगल्या पद्धतीनं आपले पुण्यनीय यश भंतेजींनी आपल्याला भगवान गौतम बुद्ध यांच्या संदर्भातील जीवन दर्शन सांगितलं आणि त्याच अनुषंगानं श्री सुकेशजींनी आर्य सत्य सांगितले आणि त्या आर्य सत्याचा सार म्हणजे दुःख, म्हणजे डिझायर, तृष्णा, आणि तृष्णाच्या बाबतीत त्यांनी खूप एक्सप्लेन देखील केलं आणि त्याच्यामुळं सर्व समस्या सुरू होतात आणि त्या समस्यांचं निरसन कसं करायचं ते म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी जे सांगितलं ते म्हणजे सम्यक मार्ग, त्याचं देखील त्याने विश्लेषण केलं. परंतु हे झालं तात्विक स्तरावरचं, हे झालं पुस्तकीय स्तरावरती, परंतु त्याचं प्रत्यक्ष उद्दिष्ट कसं साध्य करायचं त्याचं उत्तर सांगितलं आचार्य तेजराव इंगळे सर. मी तुम्हाला सांगतो, मी देखील विपश्यनाचा साधक आहे तेजराज, परंतु मी 2दा विपश्यना मी देखील केलेला आहे. मला माहीत नाही इथे उपस्थित असलेल्या किती जणांनी केलेलं आहे. खूप चांगला मार्ग आहे आणि ते असं बोलून होणार नाही किंवा सांगून होणार नाही. ती अनुभूती घ्यावी लागते, त्यापैकी किती. धन्यवाद. मग मला हे जाणून खूप दुःख होत आहे. तर बुलढाणा हे म्हणजे बुलढाणा आपण जिल्ह्यामध्ये पांगरी येथे विपश्यना केंद्र असताना देखील इथे आवर्जून भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त इथं उपस्थित असले, म्हणजे आस्था आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यांनी 4 गोष्टी वाचलेल्या आहेत. भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला मार्ग सांगितलेला आहे, त्याचं कुठे ना कुठे वाचन केलेलं आहे, कुठे ना कुठे काहीतरी पटलेलं आहे, कुठे ना कुठे आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला आव्हान दिलेलं आहे. म्हणून आज आपण इथे आहात आणि इथे असून देखील इथे अत्यंत कमी जणांनी विपश्यना केल्याचं इथं जे काही निदर्शनास येते. तर मी सर्वांना प्रथमतः आवाहन करेन, आपल्या इथे जे काही पांगरी येथे विपश्यना केंद्र आहे ते आवर्जून करावं. 12 दिवसाची साधना आहे, परंतु ती तीर्थयात्रेसारखी. तीर्थयात्रेला तसंच पुढे जाऊन म्हणेन, तीर्थयात्रेला जाऊन तीर्थक्षेत्राला भेट देऊन किंवा देवासमोर नुसतं नतमस्तक करून नमस्कार करून सगळं काही हे होणार नाही, धुवून जाणार नाही. ही साधना नियमितपणे करावी लागणार, तर त्याच्यातून आउटकम आहे आणि तिथे मग खरी परीक्षा येते. त्याच्यामध्ये मी देखील नापास आहे. मी 2दा मी जेव्हा मगाशी म्हटलं मी विपश्यना स्वतः केलं, अनुभूती घेतली,
रोज ठरवत असतो की करायला पाहिजे, सकाळी करायला पाहिजे, लवकर उठायला पाहिजे, संध्याकाळी रात्री करायला पाहिजे. ना सकाळी वेळ मिळतो ना रात्री वेळ मिळतो. तिथे खरं आव्हान चालू आहे, तिथे मोठा संघर्ष चालू आहे. आणि पुण्यनीय भंतेजींना कल्पना आहे ती पूर्ण सगळ्या ह्याच्यातून गेलेले आहे. ही ती खरी साधना कशी आहे, ती साधनेचा मग पुढचा टप्पा म्हणजे आपण ह्या टप्प्यावरती बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं तुम्ही बघा, जसं मगाशी सुकेजीने त्यांचं ते तृष्णेमध्ये धरलेलं आहे. आणि त्या तृष्णा जर का आपल्याला घालवायची असेल आणि ते सम्यक मार्ग जर का आपल्याला तो जर का प्राप्त करायचा असेल तर विपश्यनेशिवाय पर्याय नाही. आणि विपश्यनाची साधना ही आपल्या ह्याच्यामध्ये देशामध्ये विशेषतः रुजवण्यासाठी आचार्य गोयंका गुरुजींनी खूप अपार कष्ट घेतलेले आहेत. इगतपुरीला त्याची ती पहिल्यांदा संस्था त्यांनी हे केली. नुसतं देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये अनेक त्यांनी आपले विपश्यना केंद्र सेटअप केलेले आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, रशियन भाषेमधून देखील विपश्यना केंद्र चालवण्यात येते, जॅपनीज भाषेमधून देखील चालवण्यात येते. गोराईला मुंबईमध्ये खूप उत्कृष्ट विपश्यना केंद्र तिथे देखील आहे. नंतर त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाच्या टप्प्यावरती त्यांनी ते बांधलेलं आहे. तिथे देखील भगवान गौतम बुद्ध यांचे त्यावेळचे म्हणजे जे अस्थी आहे ते देखील ते ठेवलेले. त्याचे व्हायब्रेशन खूप स्ट्रॉंग आहेत. मी मुद्दाम सांगतोय मी की मला संधी मिळाली आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला हे माझं मनोगत मांडण्यास. केवळ आपणच न करता आपले कुटुंबीय असतील, आपली मुलं असतील, आपले जे परिवारजन असतील, मित्र असतील, त्या सर्वांना आवर्जून तुम्ही ते सांगा. आणि कोणाच्याही प्रत्येकाच्या नशिबी येत नाही असंही म्हटलं जातं, हे देखील मी अनुभवलेलं आहे. अनेक जण ठरवतात करायचं परंतु ते होत नाही. जशी तीर्थयात्रा होत नाही तसंच विपश्यना होत नाही. विपश्यना जरी केलं देखील तरी देखील पुढे कंटिन्युअस स्वरूपात जर का साधना करायची असेल तर त्याला देखील नशीब लागतं. कारण का तोच एक पाय आहे मोक्ष प्राप्ती. आणि मोक्ष म्हणजे आता मी इथं तात्विक सांगणार नाही, मोक्ष म्हणजे खूप मोठी ती व्याप्ती आहे त्याची. ते जैन समाजामध्ये, जैन धर्मामध्ये देखील भगवान महावीरांनी देखील आणि सर्व 24 तीर्थंकरांनी ते सांगितले मोक्ष प्राप्त. परंतु ह्या याच्यामध्ये मध्यम मार्ग आहे, जाचक नाही आहे, फक्त जे दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही नाही. ते विपश्यनाच्या याच्यामध्ये त्याचं जे प्रत्यक्ष हे होतं सांगितलं जातं त्याच्याप्रमाणे फक्त आपल्याला ऐकायचं आणि कृती करायची. प्रत्येक मी एका अशा अनेक वेगवेगळ्या ह्याला मी जायचो, मला अशी आवड असायची. मी तिथे पुस्तकांचं जे बाहेर स्टॉल लावले असायचे, मी खूप उत्सुकतेपोटी मी पुस्तकं मी बघायचो, घ्यायचो देखील. मला तिथल्या एका वयस्क माणसाने मला म्हटलं, अरे बाबा किती पुस्तकं घेतो, कधी वाचणार? मग मी म्हटलं काय आवड आहे मला वाचायची, वाचतो. पुस्तक वाचून काही होणार नाही, कृती करा. सगळ्या पुस्तकांमध्ये फिरून जाऊन जैन धर्म असेल, हिंदू धर्म, सगळेच आपले धर्म जे काय आहेत, मुस्लिम इव्हन कुराणमध्ये सगळ्या प्रकारच्या धर्मामध्ये तेच सम्यक मार्ग आचरण, तेच पद्धतीचे सदाचार सांगितले. मात्र आपण ते सगळं शोधत राहतो आणि त्याचे वाद करत राहतो किंवा आपण वेगळे अर्थ काढत राहतो. साधा सोपा जो मार्ग आहे तो हाच मार्ग आहे. सगळे मार्ग मोक्षाकडेच जातात. आणि त्याचं जर का आपल्याला हे करायचं असेल तर खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं आपण आचरणात आणण्यासाठी विपश्यनाचा मार्ग अवलंबायला पाहिजे. आपण त्याच्यासाठी जर ग्लोबल विपश्यना नावाची वेबसाईट आहे, गुगलवरती आपण सर्च केलं तर त्याच्यावरती तुम्ही कोणत्याही ठिकाणचं कोणतं ते शेड्यूल देखील त्याच्यावरती आहे. तुम्ही त्याच्यावरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. 3-3 महिने 4-4 महिने नंबर येत नाही, एवढं ते फुल चालतात सगळे. तर बहुतेक मला वाटते इंग्रज साहेब आपल्याकडे इथे किती गर्दी नसावी असे फुल असते. ओके बघा हे इथे देखील फुल असते, पण बाहेरचे बहुतेक जिल्ह्यातले वगैरे पण येत असतील इथे आपल्याकडे. मी रायगडमध्ये असताना खूप प्रयत्न केला, म्हणजे जातानाच मी ते ठरवलं होतं की तिथं विपश्यना केंद्र आहे का. चौकशी केली, विपश्यना केंद्र नव्हतं. लँड देण्यासाठी जे माझ्याकडे तितके त्यावेळेला अधिकार नव्हते. त्याच वेळेला मी ठरवलं होतं मी जिथे जाईन तिथं मी त्याची चौकशी करेन विपश्यना केंद्र काय. आणि इथं आल्यानंतर मी जेव्हा चौकशी केली की त्यावेळेला मला काल की पांगरीला ऑलरेडी आहे, जर का नसतं तर ते देखील स्थापन करण्याची माझी तयारी होती. परंतु सुदैवाने इथे जर आहे तर त्याचा वापर आपण सर्वांनी जर का केलं तर ते खऱ्या अर्थानं सार्थ केला गेलं असं मला वाटतं. मी जरा जास्त मी विपश्यनाच्या संदर्भात बोललो कारण का हा त्याचा आत्मा आहे आणि क्रक्स आहे.
आजच्या ह्या कार्यक्रमाचं योग्य पद्धतीनं तर म्हणण्यापेक्षा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सहकार विद्या मंदिरच्या वतीने झवरताईंनी तसेच सुकेशजींनी याचं आयोजन केलं, याबद्दल देखील आपले खूप खूप आभार मी मानतो जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील. कारण का जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे सामाजिक संस्थांच्या मार्फत, NGOच्या मार्फत, व्हॉलेंटिअरच्या मार्फत असे कार्यक्रम होणे खूप आवश्यक आहे. आणि अशा छोट्या कार्यक्रमातून एक सामाजिक आणि एक चांगल्या पद्धतीची चळवळ तर निर्माण होते आणि पाया देखील जो आहे तो अधिक सुदृढ होण्याला अत्यंत त्याची मोलाची मदत होते. मला भाईजींनी मला वेळोवेळी आमंत्रित करत गेले. विस्तारचा कार्यक्रम असतो, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे कार्यक्रम इथे होत असतात आणि ह्याच्यासाठीची एक तळमळ जी असते ती तळमळ मी पाहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा का होईना आपला वाटा असावा याच्यासाठी माझी नेहमी धडपड राहिली आहे. बऱ्याच वेळा शक्य होते, शक्य होत नाही काही वेळेला, परंतु आज मला शक्य झालं. मला इथं आपण आमंत्रित केला त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो आणि भविष्यात देखील अशाच पद्धतीचे खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम इथे आपण आयोजित करा अशी अपेक्षा व्यक्त करतोय. जाऊन सुकेशजींनी भोनच्या बाबतीत उल्लेख केला, त्या भोन संस्कृतीच्या बाबतीत जेव्हा माया निदर्शनास आलं मला कल्पना नव्हती. जॉईन झाल्याने मला 4-5व्या महिन्यामध्ये मला कळलं. आजकाल त्याच्याबाबत मी आर्किओलॉजीला देखील पत्र लिहिलेलं आहे. आता त्याचा मी देखील आतापर्यंत निवडणुकीच्या ह्याच्यामुळे मला पाठपुरावा करायला जमलं नव्हतं, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र मी यशस्वी झालेला आहे की जरी जिगाव प्रकल्पाअंतर्गत जरी भुवन संस्कृतीचा तो गाव येत असेल ते ठिकाण आपण ते बेट म्हणून आपण ते डेव्हलप करणार आहोत. त्याचं कोणत्याही परिस्थितीमध्ये ते बुडीत क्षेत्रामध्ये जाणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो, ग्वाही देतो. आणि ते नुसतंच तसं न ठेवता त्याचं चांगलं पर्यटनासाठी देखील भविष्यामध्ये कसं होईल म्हणजे डोळ्यासमोर माझ्या स्वप्न आहे की जेव्हा तो प्रकल्प अस्तित्वात येईल कारण तिथं बोटिंग चालू होईल, बाहेरचे लोक येतील, तिथे आपलं त्याचं दर्शन आपल्याला घडवता येईल. अशा पद्धतीचं एक चांगलं आपण उत्कृष्ट नमुना देखील आपण त्याचं संवर्धन जतन करू आणि एक पुढच्या पिढीसाठी एक आपण आदर्श आपण ते ठेवूया. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. एकूणच विपश्यना या प्रकाराविषयी, पांगरी येथील विपश्यना केंद्राविषयी आणि त्याचबरोबर भोन येथील स्तूपाविषयी सरांनी अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन केलं. एक कुशल प्रशासक म्हणून साहेबांना या ठिकाणी निश्चित सगळ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो.